नमस्कार. मी डॉक्टर प्रतीक्षा पाटील. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा मुळे. हं. आज आम्ही परत आलो आहोत डायबिटीज अवेअरनेसच्या सत्रात. आजचा टॉपिक आहे डायबिटीज आणि गोळ्या आणि इन्सुलिन. म्हणजे डायबिटीज पेशंटला भरपूर वेळा ओपीडी मध्ये आमच्याकडे येतात आणि त्यांना कन्फ्युजन असतं. कुठल्या गोळ्या कशा घ्याव्यात, का तशाच घ्याव्या, नंतर घेतलं तर काय होईल, गोळ्या मिस झाला टायमिंग तर काय होईल. तर ह्याच्याविषयी थोडक्यात आम्ही सांगणार आहोत. परत सर्वात महत्वाचं म्हणजे इन्सुलिन टेक्निक. इन्सुलिन घ्यायचं कसं, इन्सुलिनचं टाइप्स काय काय आहेत ते थोडक्यात आम्ही आज डिस्कस करणार आहोत. तर आजचं सत्र सुरू करताना अपर्णा गोळ्यांबद्दल बोलेल आणि नंतर मग मी इन्सुलिन बद्दल सांगेन. तर अपर्णा सांगतेस मग गोळ्यांबद्दल? ओके. सर्वप्रथम डायबिटीज मध्ये डाएट, एक्सरसाइज याला जेवढं महत्व आहे, तेवढंच त्याच्यासाठी शुगर कंट्रोल करण्यासाठी आपल्याला गोळ्यांचंही खूप जास्त महत्व आहे. कारण की जेव्हा डायबिटीज हा डाएट आणि एक्सरसाइजमुळे कंट्रोलमध्ये येण्याच्या पलीकडे असतो, तेव्हा तुमचा डॉक्टर तुम्हाला गाईड करतील अप्रोप्रिएटली आणि तुम्हाला अप्रोप्रिएट टाइमला मेडिसिन सुरू करतील. तर गोळ्या घेणं ह्यात काही वाईट नाही किंवा ह्याचे काही दुष्परिणाम नाही. ते आपल्या शरीरासाठी चांगलेच आहे. तर कुठल्याही ट्रीटमेंट पद्धतीने आपल्याला शुगर कंट्रोलमध्ये आणणं हे जास्त महत्वाचं आहे. जर शुगर आपली बऱ्याच कालावधीसाठी अनकंट्रोल राहिली, तर त्याच्यामुळे जे दुष्परिणाम होतील ते डेफिनेटली शरीरासाठी घातक आहे. त्यामुळे जेव्हा डॉक्टर तुम्हाला सांगतात, की आपल्याला मेडिसिन्स घेणं गरजेचं आहे, तेव्हा घाबरून जाऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यवस्थित तुमची ट्रीटमेंट सुरू करा. तर बऱ्याचदा काय होतं, काही गोळ्या ह्या जेवणाच्या आधी दिल्या जातात, काही गोळ्या ह्या जेवणाच्या नंतर दिल्या जातात, काही गोळ्या ह्या जेवणाच्या सोबत दिल्या जातात. म्हणजे जेवणाच्या पहिल्या घासासोबत वगैरे आपल्याला ते मेडिसिन घ्यावं लागतं. पण बरेच पेशंट कन्फ्यूज होतात. ते आपल्या फ्रेंड्स, फॅमिली सोबत डिस्कस करतात आणि म्हणतात, की या पेशंटला तर ही गोळी जेवणाच्या आधी सांगितली होती, तर मला जेवणाच्या नंतर का सांगितली? तर अशा पद्धतीने तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. कारण की तुमचे डॉक्टर तुमच्या बॉडीच्या रिक्वायरमेंट प्रमाणे, तुमच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीनुसार, तुमच्या डायटरी हॅबिटनुसार तुम्हाला टॅबलेट ठरवतील आणि काही गोळ्या या आधी घ्याव्या लागतात कारण की त्याचा ॲक्शन प्रोफाईल जसा आपल्या ब्लड म्हणजे शरीरामध्ये खाल्ल्यानंतर शुगर वाढते, तर त्याच्याशी मॅच करण्यासाठी त्या गोळ्या जेवणाच्या आधी घेण्यासाठी सांगितल्या जातात आणि काही गोळ्या ह्या जेवणाच्या नंतर घेतल्या जातात. कारण की त्यांचा ॲक्शन प्रोफाईल तसा असतो. आता हा झाला पहिला पार्ट. त्यानंतर काही गोळ्या जेव्हा आपण सुरुवातीला घेतो, तेव्हा थोडंसं आपल्याला त्यामुळे त्रास होतो. म्हणजे त्या गोळ्या आपल्या शरीराला ॲडजस्ट होईपर्यंत जरा आपल्याला थोडाफार त्रास होतो. जसं की काही मेडिसिन्समुळे मळमळ होणे, उलटी होणे, त्याच्यानंतर पोटामध्ये दुखणे किंवा पोट असं फुगल्यासारखं वाटणे. काही पेशंटला जुलाब होऊ शकतात. काही पेशंटला फार अति प्रमाणामध्ये पण पोटामध्ये दुखू शकतं. तर असं काही प्रॉब्लेम झाले किंवा काही पेशंटला लघवीचे इन्फेक्शन्स होऊ शकतात. चक्कर येऊ शकते. समजा आपण गोळी घेतली आणि जेवण फार उशिरा केलं. समजा डॉक्टरांनी सांगितलं असेल, की ही गोळी घेतल्यानंतर तुम्ही साधारणतः 20 ते 30 मिनिटांमध्ये जेवण करायला पाहिजे. पण आपण समजा दुसऱ्या काही ॲक्टिव्हिटीमध्ये बिझी झालो आणि त्या कारणामुळे आपलं जेवण जर पोस्टपोन झालं, तर आपल्याला शुगर डाऊन होऊ शकते आणि चक्कर येऊ शकते. तर अशा काही गोष्टी या विशेष आपण लक्षात ठेवल्या पाहिजे आणि यापैकी जर आपल्याला काही सिम्प्टम्स आले, तर त्वरित आपल्या डॉक्टरांना संपर्क साधायला पाहिजे. म्हणजे तुमचे डॉक्टर तुम्हाला वेळोवेळी गाईड करतील. हा, तर तू एकदम व्यवस्थित छानपणे मला वाटतं सगळेच पॉइंट क्लिअर केलेस रिगार्डिंग द टॅबलेटचं टायमिंग आहे, टॅबलेट कधी घ्यायच्या, कशा घ्यायच्या, काय व्हायच्या. आता एक इम्पॉर्टंट प्रश्न मला विचारू इच्छितो. पेशंट ओपीडीत येतो आणि पेशंट म्हणतो, तुम्ही एवढ्या गोळ्या लिहिल्यात मॅडम, पण माझी किडनी खराब नाही होणार ना? तर तुला त्याच्याविषयी काय बोलायचं? हा खूप कॉमनली ओपीडीमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. तर ह्याच्यासाठी नक्कीच आपल्याला इन्फॉर्मेशन मिळायला पाहिजे, अप्रोप्रिएट इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे. तर जेव्हा कधी आपल्याला सुरुवातीला कळतं, की आपल्याला डायबिटीज झालेला आहे, तर त्या पॉइंट ऑफ टाईमला काही टेस्ट असतात, जे आपले डॉक्टर आपल्याकडनं करून घेतात, की हा डायबिटीज कळण्याआधीच आपल्या किडनीला काही प्रॉब्लेम आहे की नाही, तर त्या टेस्ट केल्या जातात आणि त्यानंतर डायबिटीज डायग्नोज झाल्यानंतर दरवर्षी या टेस्ट रिपीट केल्या जातात. म्हणजे आपल्याला परत काही नवीन कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप होतात की नाही ते चेकअप केलं जातं. तसंच डायबिटीजच्या ह्या जे मेडिसिन्स असते हे आपल्या शुगर कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आवश्यक असतात. जर आपली शुगर बऱ्याच कालावधीसाठी किंवा वर्षानुवर्षे अनकंट्रोल राहिली, तर त्या शुगरमुळे आपल्या बॉडीवरील
ऑर्गन्सला नक्कीच डॅमेज होऊ शकतो आणि किडनी रिलेटेड किंवा हार्ट रिलेटेड असे प्रॉब्लेम्स नंतर फ्युचरमध्ये डेव्हलप होऊ शकतात. परंतु या डायबिटीसच्या मेडिसिन्समुळे पर से आपल्याला काहीही प्रॉब्लेम्स होत नाहीत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मेडिसिन्स आपण फक्त डोस नसतो हा, की 10 दिवस, 15 दिवस. बऱ्या पेशंटची अशी पण गैरसमजूत असते, की डॉक्टरांनी मला तर फक्त 10 दिवसासाठी मेडिसिन दिले आणि त्याच्यानंतर परत बोलवलं. तर बऱ्याचदा पेशंट फॉलोअपला येत नाहीत आणि नाहीतर 10 दिवस मेडिसिन घेऊन ते स्टॉप करतात. आणि त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनी समजा त्यांना दुसरा काही त्रास डेव्हलप झाला, तर त्यावेळी ते येतात. तर तुम्ही असं करू नका. हा डायबिटीज हा लाईफ लाँग आजार आहे आणि याच्यासाठी आपल्याला लाईफ लाँग मेडिसिन्स घ्यावे लागणार आहेत. जर तुम्हाला कुठल्या औषधामुळे काही त्रास होत असेल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरला त्याची कल्पना द्या. ते तुमचे मेडिसिन चेंज करतील किंवा ते घेण्यामध्ये तुमच्याकडनं काही चुका होत असतील, तर त्याच्यामध्ये ते नक्कीच सुधारणा करण्यास तुम्हाला मदत करतील. म्हणजे डॉक्टरांच्या सांगितल्याशिवाय म्हणजे निर्णयाशिवाय गोळ्या बंद करू नका. जोपर्यंत डॉक्टर हां कुठला आणि अजून एक पॉइंट मला सांगावासा वाटतो, की बरेच पेशंट ओव्हर द काउंटर ड्रग्स पण घेतात. एनाल्जेसिक, पेन किलरच्या गोळ्या घेतात. वर्षानुवर्षे ते घेतच राहतात. तर त्या एका गोष्टीमुळे आपल्या किडनीला नक्कीच डॅमेज होऊ शकतो. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे, की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही पेन किलर शक्यतो घेऊ नये. मग ते जेवढं हानिकारक आहे तेवढं डायबिटीज तेवढं तर नाही हो, आहे. हो, हो, हो. सो गुड गुड नाईस डिस्कशन. तर आता आपण वळूया दुसऱ्या सत्राकडे म्हणजे इन्सुलिन. तर जसं आता अपर्णांनी सांगितलं तसं इन्सुलिनचंही वेगवेगळे टाइप्स असतात. काही इन्सुलिन आपल्याला जेवणानंतर सांगितले जातात, काही इन्सुलिन जेवणाच्या आधी घ्यायचे असतात. त्याच्यात पण आता इतकी प्रगती झालेली आहे की इन्सुलिन काही 10 मिनिटं अगोदर, काही जस्ट 5 मिनिटं अगोदर किंवा काही अर्धा पाऊण तास अगोदर घ्याव्याला लागतात. पण इन्सुलिनचे जसे कंपोनंट मध्ये प्रगती झालेली आहे तसंच इन्सुलिन टेक्निक म्हणजे इन्सुलिन घ्यायचं कसं त्याच्यामध्येही खूप बदल झालेले आहेत. आधी फक्त इंजेक्शन म्हणजे सुई आणि औषध असं वेगवेगळं युजली असायचं. अशी बॉटल आणि हे सुईनीच इन्सुलिन घ्यावं लागायचं. पण आजकाल विविध पेन सिस्टीम मध्ये पण इन्सुलिन आलेलं आहे. तर पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला डॉक्टर सांगतात की तुम्हाला इन्सुलिन घ्यायचं आहे किंवा इन्सुलिन घ्यावं लागेल, घाबरायचं नाही. जी एक कल्पना आहे की इन्सुलिन घेणं म्हणजे माझी लास्ट स्टेज ऑफ डायबिटीज आलेलं आहे, तर ते तसं काहीही नसतं तसं. इन्सुलिन इनफॅक्ट एक नॅचरल सोर्स आहे जे तुमच्या शरीरात म्हणजे प्रॉब्लेम आहे त्याला आपण प्रॉब्लेमला टॅकल करतोय. आणि कधी कधी जेव्हा सर्जरीज असतात, एमर्जन्सी असते, तुम्ही ऍडमिटेड असतात, तेव्हा तर तुमची साखर जर जास्त असेल आणि आपल्याला फिटनेस हवा असतो त्यावेळेस साखर आपल्याला एकदम लवकरात कंट्रोल आणण्याचा तर इन्सुलिन सारखं दुसरा काही उपाय नसतो. सो इन्सुलिन म्हणजे आता संपलं की लास्ट स्टेज बिस्टेज असं काही नसतं. तर पहिलं ती भीती तुमच्या मनातून काढून टाका. आता थोडक्यात इन्सुलिन घ्यायच्या टेक्निक्स. इन्सुलिन आयडली पोटावर किंवा मांडीवर घेतलं पाहिजे. हातावरचं जे आधी इन्सुलिन देण्याची टेक्निक होती ती सोपी होती, ते डॉक्टरांकडे जात होता, ते इझिली घेता येत होतं. पण त्याच्यातून असं बघण्यात आलं की ते इन्सुलिन बरोबर ऑब्झॉर्ब होत नाही. म्हणजे जर 100% आपण इन्सुलिन दिलं तर त्याचे 40%, कधी 50%, कधी 60%च काम करेल. तर ते नको व्हायला, इन्सुलिन जेवढं देतोय तेवढं पुरेपूर काम करायला म्हणून पोट आणि मांडी हे 2 भाग आपण चूज करावे. तर इन्सुलिन देताना इथं मी आता एक छोटीशी डायग्राम काढली आहे. सो होप तुम्हाला ह्या सगळ्यांना कळेल. सो दिस इज हे ॲब्डॉमेन आणि हे मांड्यांवरचं आहे. तर पोटावर देताना बिंबीच्या अवतीभोवती 4 बोटं ठेवायची. 4 बोटं ठेवल्यावर इथं इन्सुलिन ह्या एरियाज मध्ये द्यायचं नाही. जे डॉट 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 सेक्शन दिसताय तिथं आपण इन्सुलिन देऊ शकतो. सकाळचं इन्सुलिन जर आयडली इथं दिलं तर संध्याकाळचं किंवा दुपारचं दुसरीकडे. आणि साईट रोटेटिंग आपण जे म्हणतो, साईट बदलत राहायच्या. आज इथं दिलं, दुपारी इथं दिलं, सकाळी इथं दिलं. का? तर आपल्याला तिथेच एका जागी इन्सुलिन सततपणे टोचल्यामुळे तिथे गाठी होऊ शकतात, तिथे इन्फेक्शन होऊ शकतं किंवा इन्सुलिन आणि मग अशा गाठींमध्येच जर आपण इन्सुलिन देत राहिलो तर ते युजली काम करत नाही. तसंच मांड्यांवर इन्सुलिन देताना पण आतल्या बाजूला द्यायचं नाही आणि इथे समोरच्या भागात किंवा साईड लॅटरली जे म्हणतो ते देऊ शकतो. इथं पण असं डॉट डॉट. तसंच सरळ असा पेन किंवा सरळ अशी नीडल जाईल आणि बरोबर आज सकाळी इथं दिलं तर दुसऱ्या दिवशी हिथं वगैरे द्यायचं असतं. तर हे इन्सुलिन देताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक तर बरोबर सुई सरळ पाहिजे, परपेंडिक्युलर, पोटात असू दे किंवा मांडीवर असू दे, ती आडवी तिडवी नाही. इन्सुलिन देताना फक्त सुई टोचल्याची भावना, सेन्सेशन आलं पाहिजे. जर दुखत असेल, जर रक्त आलं तर कुठंतरी तुमची टेक्निक चुकतीये.
सुई आयडली डेली बदलावी असं आपल्याला सांगितलं असेल, पण इकॉनॉमिक कन्स्ट्रेंट्समुळे किंवा काय जर 2-3 दिवसांनी जरी चेंज केली तरीही चालेल. आणि इन्सुलिनचा पेन जर तुम्ही यूज करत असाल तर ह्याच्या जेव्हा आपण डॉक्टर सांगतात हे कॅलिब्रेट करा, सपोज 10 युनिट आहे आणि मग तुम्हाला इंजेक्ट करायचं आहे असं, तर इंजेक्ट केल्या केल्या लगेच परत काढायचं नाही. का? कारण की ही ह्याची जी सुई असते ती ह्या सुईपेक्षा एकदम फाईन असते. ह्या दोघांमध्ये जर आपण कम्पेअर केलं तर ही नीडल इज व्हेरी फाईन. तर हे पूर्ण जेव्हा आपण असं दाबतो, पूर्ण डोस आत पोटात पोहोचण्यासाठी आपल्याला ऍटलिस्ट 10 सेकंड तरी थांबायचं आहे. म्हणजे आता इंजेक्ट केलं आहे मी, मग 1 2 3 4 असं 10 सेकंड काउंट करा, मगच काढा. ठीक आहे. आणि तुमच्या डॉक्टरांनी जे काही सांगितलं असेल की जेवणा अगोदर 15 मिनिटं, जेवणा अगोदर 5 मिनिटं, ते प्लीज सिन्सिअरली फॉलो करा. दुसरं एक महत्वाचं, जर तुम्हाला इन्सुलिन चालू आहे तर मेन कन्सर्न असतो शुगर एकदम ड्रॉप होण्याचा, ज्याला आपण हायपोग्लायसिमिया म्हणतो, जेव्हा तुमची शरीरातली साखर 80च्या खाली जाते. तर त्याच्यासाठी फक्त तुम्हाला शिकून घ्यायचं. तर काय होणार, जसं लास्ट टाइम आम्ही ह्याच्याबद्दल 2दा बोललोय ऑलरेडी आधीच्या लेक्चरमध्ये, की थरथरल्या कापल्यासारखं होणं, न समजणं, एकदम लाईट हेडेड वाटणं, झोपावंसं वाटणं, बसलाय नॉर्मल ठिकाणी घाम येणं, छातीत धडधड धडधड होणं, खूप भूक लागणं, चिडचिडपणा होणं, असं जर झालं तर घरी ग्लुकोमीटर असेल तर घरी ग्लुकोमीटरवर साखर चेक करा. 80च्या खाली असेल तर त्याला नीट ट्रीट करा. त्याच्या आपण नंतर डिस्कशन ठेवूया हायपोग्लायसिमिया आणि डायबिटीज बद्दल. पण आणि नेक्स्ट डोस घेताना तुमच्या डॉक्टरांना त्वरित कॉल करा. नेक्स्ट डोस जसा आहे तसा घेऊ नका जर हायपोग्लायसिमिया झाला तर. ओके. तर हे थोडक्यात होतं. तुला इन्सुलिन मध्ये काही ऍड करायचंय आपण? येस, हा एक पॉइंट मला सांगावासा वाटतो या ठिकाणी, की बरेच पेशंटचा असा समज असतो की हे इन्सुलिन स्ट्रिक्टली आपण फ्रीजमध्येच ठेवायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपल्याला एक असं आहे की कुठल्याही प्रकारचं इन्सुलिन, जो पेन आपण सध्या वापरतोय किंवा कुठली वायल आपण इन्सुलिनची जी वापरतोय, ती एक साधारणतः 25 ते 30 दिवस आपण रूम टेम्परेचरला बाहेरही ठेवू शकतो. त्याच्यामुळे इन्सुलिन काही खराब होत नाही. फक्त ह्याची काळजी घ्यायची की ज्याच्यावर डायरेक्ट सूर्यप्रकाश पडेल, म्हणजे त्याच्याने हीट निर्माण होईल किंवा गॅसच्या जवळ वगैरे अशा ठिकाणी ते शक्यतो ठेवू नका. एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवा की जिथे त्याच्यावर जास्त उष्णतेचा परिणाम होणार नाही. थोडीशी आणि ते अंधारमय इन्सुलिन पण जागा, व्यवस्थित राहील. अंधारमय जागा आणि गार ठिकाण. बॉक्समध्ये वगैरे तुम्ही डब्यात ठेवू शकता. असं पण आपण करू शकतो. म्हणजे प्रवासाच्या दरम्यान वगैरे पण हे प्रॉब्लेम्स होतात, की अगदी स्ट्रिक्टली फ्रिजमध्ये ठेवायची गरज नाही. पण तुमच्याकडे ज्या एक्स्ट्रा वायल्स किंवा एक्स्ट्रा कार्ट्रिजेस तुम्ही मागवलेल्या असतील, त्या मात्र फ्रिजच्या डोअरमध्ये 2 to 8 डिग्री सेंटीग्रेडमध्ये आपण ठेवायला पाहिजे. आणि तेवढी एक फ्रीज आपण मधून काळजी घ्यायला आणि फ्रीज मधून अर्धा तास अगोदर इन्सुलिन काढून ठेवा बाहेर, घ्यायचं असेल तेव्हा पाहिजे. तेव्हा, आणि मग येस. इन्सुलिन. हां. ठीक हो. आहे. अच्छा. तर आय थिंक पॉसिबली आपण सगळंच कव्हर केलं आहोत आज. ओके, चलो. येस. थँक्यू.